तर तुम्ही थोडं साईड लावा. 1 ते 7 जे होते ज्यांच्यावरती प्रत्यक्ष मारहाण केल्याचा आरोप होता त्यांच्या बाबतीत देखील कोर्टाने हे म्हटलेलं आहे की सरकार पक्षाने जो पुरावा दाखल केला किंवा कोर्टासमोर आणला त्या पुराव्यात आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिकडे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते यातलं काहीही सरकार पक्षाला सिद्ध करता आलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते याचाही कोणताही पुरावा सरकार पक्षाला देता आलेला नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंनी काही प्रक्षोभक भाषण केलं आणि त्याच्यामुळे पुढची घटना झाली याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळे आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. केले गेले परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं कॅमेऱ्यात बघून बोला. सीडी जी समोर त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही. हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही. पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही सीडी जी हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक